तेव्हा म्हणलं आबोजी आहे तर त्याला विचारून घेऊ ना. अरे आबोजी, हो आबोजी. होय म्हणा कुठचे पाहुणे हो काही समजत नाही रे. काय चष्मा आणा लागते मुले पण आता नाही का. हो ना बरोबर तरकून नाही राहिला आता. रामराम काकाजी, म्हणलं आपल्या इथं तुंगा आहे का तुंगा? गुंगा गुंगा कोणता गुंगा नाही बा. कोणता गुंगा कोणता म्हणलं. गुंगा नाही ना, हो गुंगा नाही ना, आपला तुंगेवाला तुमच्या गावात तुंगा आहे वाटते ना. हा, तुंगेवाल्याचं घर कुठं आहे म्हणलं? असं टांग्यावाला का? नाही 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 कोण नाही आमच्या गावात. टांगाच नाही आमच्या गावात. कुठचा टांगे आणि कुठचे घोडे काहीच नाही राहिलं. गदी आहेत बा फक्त. हो हो टांगा नाही घोडाही नाही. कापत आता नाही हो, मशीन लावली ना बहुतेक. अरे म्हणलं टांग्यावाला नाही, हो टांग्यावाला नाही ना. हा तुंगेवाला हो, मजूर असते त्याच्याकडे तुंग्यावाला. हा बापा बापा आता आले का तुम्ही पाखराला पाणी घेऊन. पोंगेवाला का? हा पोंगेवाला आम्हीच आहो. पोंगेवाला मायच पोरग इकत जा पोंगे. बंद केला ते आता. आता पावसाळ्याचं कसं आता पेरण्या पाण्यात दिवसांनी पोंगे कुठे इकत बसा बाबा. बंद आहे ती. काय करा निश्चित जायलाच काही दिसून राहिले मला हे. आता काय काय तुम्हाला हे पहा, मी कोणी तर दिसून नाही राहिलं कोणी. म्हणलं आपलं तुंगेवाला, आपलं मजूर असते मजूर कामाले तुंग्यावाला. असं असं हो आलं लक्ष. भोंग्यावाला का? ते धुटक्याचं पोरग आहे ना. मंडपच ना मंडप भोंग्यावाला. करावं असं वाटतं तिचं वकर घ्यावा आणि डोक्यात टाकावा. आता कायच करावं राहायचं कमाल झालं ना. आता कईचा टांग्यावाला तर कईचा काय, आता गांजावाला नाही म्हटलं. बरं झालं. बरं हे पहा येतो आबूजी, येतो आम्ही. हो या ना. पण कुठचे म्हणलं पाहुणे तुम्ही. हो काही समजलं नाही बा कुठचे व्हा. इच्छी नाही नाही भोईनीची. असं कुठं येते कुठं म्हणलं हे चायनी मोहिनी नाही. कुठं आहे चायनी मोहिनी? कायच करावं राहायचं. चला म्हणलं हे बा मामा चला लोक. अरे चायनी भोईनी नाही, नाईनी भोईनी मानोऱ्यातलं. असं लाईनी मोहिनी नाही का? हा असं आलं ना लक्षात. हो आलं हो. बरं या मग पहा काय पाहिजे तुम्हाला. काय पाहिजे ते विचारा. ते भोंग्यावाल्याचं घर धुटक्याचं तिकडे आहे. येतो आम्ही. हो ते बाई दिसून राहिली बुडी, हो विचारतो त्याला. हो विचारा ते येईल. कुकडे आहे म्हणा ते. मारुती धुटकी विचारा. हा हो भोंग्यावाला. हो पुढे जा पुढे. हो विचारा त्या बुडीले. कोण आहे कोणतं घर आहे त्याचं? काही गरज तुम्हाला कोण होय सांगणार ते मला विचार म्हणून. चितावणीचं पाणी देऊन राहिलं कोण होय कोण म्हणलं ते त्याचं नाव सांगा मला विचारा सांगितलं ते कोण होय ते. बोले का पुरंच भडकलो होतं बा इंजन. आता मला पेटते राजा घेते म्हणलं खेटरान बुडी आता. हो ना तुंगा विचार ना कठीण आहे. नाही तसं नाही. ते फक्त ते आबाजी नाही का, हो ते काय म्हणे तुम्हाला विचारा म्हणे घर द्यायचं. ते लाल बांडीस आणि ते पटका बांधलेला आहे ते तिथे उभे आहेत ते त्या गाडीजवळ बैलगाडीजवळ. तसं त्या पटक्यावाल्या ना नाही म्हणजे सांगा मोठा बी कुचिन घरात शिकला त्याच्या बरोबर नाही का. त्या कंदिलाने सांगितलं असं चिडणीचं पाणी मला द्यासाठी मला विचारवा असं त्याला सांगितलं का. बरं सांगतो त्याला सांगतो मग. मला जा म्हणून रस्ता पकडा मला तिकडे म्हणलं विचारत असे काम चालले मोठे. तुंगावाला कोण आहे हे कोणता आहे जा तिकडे विचारा कोणाले. कठीण साहेब उपटच बाई दिसते मला नाही का. म्हणा तुंग्यावाला घरी विचारलं तर गरमच झाली बाई. अरे पण मी म्हणतो बा फक्त आम्ही तुम्हाला तुंग्यावाला घरी विचारलं बा, बाकी तर काहीच नाही म्हणलं बा. असं काय म्हणलं बा सांगा तुम्ही. हे बा लवकर रस्ता पकडा म्हणलं तुमचा. इथे थांबू नका सांगू राहिले मी. माझ्या शिल्लक बोलत ना तुम्ही. माय बा मला चितावणीचं पाणी देऊ नका तुम्ही. तुंगाने का महापुढे नाव नाही काढत तुंग्याचं. पण आता आजीबाई आम्हाला काय माहित. आता आम्हाला वाटलं बा आता कसं तुम्हाला माहित असेल म्हणून विचारलं बा. आता आमची काय चुकी त्यात. आली आता तुमची कशी जवळ आली वाटते. काय म्हणून काय आले म्हणलं तुम्ही. आजीबाई वाटून राहिले का तुम्हाला. तुमच्या वयाची आहे का म्हणलं मी. तुमच्यापेक्षा 7-8 वर्ष लहान असेल म्हणलं भाऊ मी. सांगून राहिले मोठे निघा इथून. चालले कोण होते तुमचे आले निघा इथून गावातून. हे नसते सर आपत्त बा. कोणाला काय विचारणं कठीण सांगितलं नाही. हो ते आला बा ते काय डगल्याला. हो ते सांगन का ती बी काय लट्ट होती पण कोणाला विचारायचं होतं नाही का. पाबर यायले द्या बरं आवाज. तू देवा मही लटवून राहिली. हो दादा म्हणतो फक्त. हो नाही तर आबाजी गिबाजी म्हणशील बाबा. हो रट्टेच खाना येत दादा. दादा भाऊ ओ दादा. बोला पाहुणे कुठचे व्हा. काय म्हणलं काय म्हणता बा. नाही भोनीचे एक जण सांगे आता फाट्यावर म्हणे इथं भेटते म्हणे मजूर तुंगा आहे म्हणे इथं. हो काय नाव सांगित ते काय आठवून नाही राहिलं म्हणा. हो बॅटरी का काहीतरी म्हणे पण हो असं लक्षात नाही येऊन राहिलं आमच्या. असं नाही बॅटरी नाही कंदीलचा तुंगा म्हणलं असं त्यानं. बरोबर कंदीलचा तुंगा आहे म्हणे. हो त्याला भेटा म्हणे असं म्हणे ते. बरोबर आला आता लक्षात आलं ते. बरोबर आहे. जा तुम्ही इथं समोर आपलं हे आहे चक्की. हो चक्कीत बहुतेक आता 2:30 वाजले. बहुतेक काही दैनगिनं काढून राहिले असेल तर काही सांगता येत नाही. आता कसं लाईन आली. हो पाबर जाऊन हो चक्कीत चक्कीत. चक्कीच आहे समजा नाही का. चक्की द्यायचीच आहे नाही का. बरोबर ठीक आहे भेटतो मग. धन्यवाद बा तुम्ही सांगितलं बरोबर. हो बरं झालं. चला येतो मग. हे कंदील नाही का असं ना पोट्ट झालं का माझ्या तुंगा चालू दे बा. अरे कंदील आपलं तुंगा भेटेल का म्हटलं. आपल्याकडे लाईनी बोनील पाहिजे होता. हो तिथं कसं 20-25 मजूर पाहिजे होतं बा आम्हाला लागवणसाठी. माणूस बोलत जाणार म्हणलं. बोलाचं काही तारतम्य आहे का तुम्हाला. बोला सुचर आहे का म्हणलं. चालले मोठे कंदील गिरी करू राहिले. तुमच्याकडे आहे का ते. का पाण्यात आहे म्हणलं ते बोलून राहिले कंदील. जे आता काय बोललो बा. आता काही चुकीचं काही नाही बोललो बा. म्हणजे कंदीलचा तुंगा आहे तुमचाच तुंगा आहे ना ते. तुमचंच नाव आहे ना कंदील. ते माझा बुडा आहे ना बाबा 70 वर्ष वयमान आहे म्हणलं. तुम्ही काय बोलून राहिले हो. काय भाषा राहिली तुमची. जा तिकडे तिथं गाडी उभी आहे. ते घर माय बाबा आहे ते घरी भेटा द्यायले. असं हो का तुमचे बाबा मी म्हणलं तुम्हीच आहे का. बरोबर ठीक आहे. हो कंदील आबाजी नाही का. बरोबर हो जातो गाडी आहे समोर नाही का. ते 7 सीटर गाडी तिथे लागली तिथे जा. तिथे दिसते तुम्हाला आवाज द्यायचा मग. चालले मोठे. तुम्हाला काही गरज आहे का म्हणलं माझं नाव सांगायची. ते माणसं माझ्याकडे आले म्हणे कुठे आहे म्हणे तुंगण काय. म्हणजे मुद्दामूनच पाठवलं का नाही. तुम्हाला वाटतं माझा तुंगा बसला बरं झालं. वाटू द्या ना तुम्हाला आनंद झाला ना. मग बसू द्या ना. तुम्हाला काय करावं लागते. माझं नाव काही सांगायचं गरज. त्या बाईला विचारा म्हणून यायलाच पाठवलं त्या माणसाला.
अरे बापा म्या नाही सांगितलं ना त्याले भोंग्यावाल्याचा पत्ता सांगितला ना ते म्हणे भोंग्यावाल्याचं घर सांगा म्हणे मंडपवाल्याचं म्या सांगितलं बा झुटकीच्या घरी जाय म्हणून तुम्ही तिथं दिसल्या म्या त्याला विचारा बा असं म्हणलं बा मी म्हणजे त्या भुंग्याला आता तुम्ही मदत घाला नाही का बरोबर आहे ना मतलब बरोबर ऐकू येत तुम्हाला बिनकामाचं ऐकू येते कामाचं ऐकू येत नाही शिल्लकचे धंदे करता म्हणलं काय मजा करणं टिंगाला करणं जे ते भेटलं तेच विचारते तुमचं काय झालं तुमचं काय झालं हो द्या ना बसू द्या ना मी का म्हणून राहिले काही जाणार त्या कंदिलाच्या माय का म्हणणं आहे तुम्हाला जाऊ द्या म्हणलं असं आता ही निवायची आता मजाक चालत नाही का इवायच्या नात्यानं केली असं बा मजाक सोडून द्या ना जाऊ द्या ना मुक्या ना बाबा मी डॅनी आबाजी म्हणूनच मुक्या ना ही निवायचं नाता आहे म्हणून मुकडे ना नाही तर म्हणलं चप्पल काढल्याशिवाय राहिलं नसतं म्हणलं मी हो ना जे ते माहिती पाठवून राहिले तुमच्या विचाराले हो ना पुढे द्या ना माझ्या बंद लोकांना काय चांगलं वाटलं त्याच्यात हो ना जे ते येऊ भेटते मला जा तिकडे आता पाठवून माहिती पाठवत नाही म्हणलं असं कोणी सांगू राहिली नाही कोण नाही पाठवू दादा काय ते आलं असं तोंडात त्याचं तुम्ही दिसल्या बा अचानक झालं ते काही नाही त्याच्यात काही विषय नाही नाही काही विषय नाही लोकांना कसं आहे बरोबर चिमटं घेते तर मग तिकडे हसते तर मस्त बसला मध्ये यायचं तुंगा असं आहे लोकांचं ना झाली ना चुकी माझ्या तर मला ऐकून आलं ते म्हणे बा टांग्यावाला आहे का भोंग्यावाला आहे का मग मी सांगितलं बा भोंग्यावाला ते बाईला विचारा बा घरी एवढंच होतं चुकी झाली बा आता डबल माफी मागतो तुमचं अंका तर निशाणी डावा अंकच आहे बा कोणाची बी. अरे म्हणलं बा सही करा ना येते ना तुम्हाला सही सही येत असेल तर करून टाका सही बरी राहते ना ते सर काय होऊन राहिले पाना सर या वहीचे जाऊ द्या ना आता अंगठा काय सही का आता येते मला सही 4वी-5वी होईल आम्ही पण कसं आहे हे हात लटलट करते ना आता लय दिवस झाले म्हणजे पेनाचं हेच नाही आता म्हटलं हे कायलेच लावलं म्हणलं तुम्ही धतिंग आता काही गरजच नाही ना सही चिंगीची हो ना आता आजपासून तुम्ही नवीनच लावलं बाबा हे कायले काय तर 200 रुपये घ्या आणि सही करा आता रोजच्या रोज मजुरी आली आता इतक्या सह्या करत बसा तरी अजून तुमचे डोळे उघडच नाही वाटते बा. आता एवढं गावात नाही प्रकरण झालं तरी तुमच्या लक्षात येऊन नाही राहिलं 4 चौघाशिवाय पैसे देऊन घेऊन व्यवहार करूच नाही माणसानं आता या चकव्यानं द्याला फटका द्यायले शिवलेले मग म्हणून म्हणलं बा नाही याचे चकवे सरी मजुरी घेऊन जायचे आपापले म्हणून म्हणलं बाबा आपलं कसं आता पुरावा आपल्याजवळ ठेवायचा हो तुम्हाला मजुरी दिली रोजच्या रोज मी देऊन राहिलो 2 वाजता वारातून 2:30 वाजता घरी येता तुम्ही आपले पैसे घेत जा 200 रुपये आपल्या घरी सही केली मोकळं म्हणजे माझ्याजवळ पुरावा राहते टेन्शनचं काम नाही हो नाही तर कसे बाबा चकवी येऊन पैसे घेऊन जायचे माय मग पुरावा पाहिजेच आपल्याला काय बाबा म्हणलं कंदिलाबाजी काय हो म्हणलं तुम्ही निरा म्हणलं का आमच्या बदनामच लावल्या का म्हणला हा ना म्हणलं मी इथेच हाव ना ऐकूनच राहिले तुमचे ऐकूनच राहिले बाबा चकव्यान नेले हे ते मारत्यान नेलं मला माहिती आहे ना बाबा हे होतीच काही तर हो ते आहे म्हणा तुमचंही बरोबर आहे पण कसं आहे तुमच्या ती गोष्टच लक्षात नाही येऊन राहिली आता ते चकव्याची असं कसं आहे अनुभव आल्याशिवाय आता तुम्हाला काही समजणार नाही जाऊ द्या बा आता काय बोला त्या विषयावर आता जाऊ द्या घ्या तुमची मजुरी झाली का चला पुढचे चला तुम्ही कुठल्या होत्या देवीदासच्या वरात का कोणाच्या वरात आहे तुम्ही हो देवी सनसनीच्या 8 वाजतापासून तर 2 वाजेपर्यंत विचारा लागते ना ते कसं लक्ष नाही राहत इथं लिहून ठेवा लागते मध्ये कोणाच्या वरात होत्या काय होत्या म्हणजे कसं रेकॉर्ड पूर्ण आपल्याला ओकेच ठेवायचं मेंटेन करायचं बरं ठीक आहे तुमचे 200 रुपये देवा इले 200 रुपये देऊन दे चल तुम्ही अंगठा मारा सही येते का सही करा करतो म्हणलं नाही आबाजी खरी गोष्ट आहे का पण चकवेस तुम्हाला वाटतेच का चकवेलाच नेले असं नाही यायचे पैसे शिवलाल भाऊच्या घरचे माझ्या घरचे म्हणजे मुंजान नेले म्हणे म्हणून म्हणलं हो ना तेच प्रकार चकव्यातलाच प्रकार आहे म्हणजे आहे ते सगळं एकच प्रकरण ते हो त्याचा काही विषय नाही आता पुढचं पहा तुम्ही हो लवकर हे पहा तुम्ही सही करा पेन घ्या लवकर सही करा नाही ते 500 मागूच नका तुम्ही रोजची मजुरी रोज देऊ राहिलो तुम्हाला तुम्ही 8 वाजता गेले 2 वाजतापर्यंत काम केलं 2:30 वाजता घरी आल्याबरोबर तुम्हाला पैसे देऊन राहिलो बा याच्यापेक्षा कोणता मुकरदम चांगला आहे सांगा बा तुम्ही रोकटोक व्यवहार आहे आपला बाकीच्या सारखं नाही ना हप्ता बा बाजारात दिवशी पैसे तरी म्हणता अंगावर 500 द्या 1000 द्या हे नाही चालत म्हणलं आपल्यावर कसं आहे नगदी पैसे काम करा पैसे घेऊन जा बस काम नसेल पैसे नाही बाबा मामा बोल व्यवहार तरच क्लिअर दिसू राहिला मुकरदमाचा नाही हो आता 8 वाजता गेले की 2 वाजता 2:30 वाजता पैसे देऊन राहिले ते बाबा राजा असं पाहिजे बा काही ना काही आपल्याकडे तर 8-8 दिवसाच्या मजुरीला पैसे नाही भेटत नाही मग कामच तसं आहे ना पाहत नाही आता किती बाया गेल्या आता 200 रुपये घेऊन किती खुश होत्या बाय बरोबर आहे ना रोजच्या रोज मजुरी भेटल्यावर कसं मजुरायला बरं वाटते हो ना नाही चांगला आहे मुकरदम नाही का हो ना पहा बरं आता टेबल आणि खुर्ची लावून बिलकुल पैसे देऊन मोकळ्या हो बरं आहे राजा हो पण आता हे लोक असे आहे शिल्लकच्या अंगावर पैसे मागते मग असं आहे बरं नाही म्हणता नाही का मी आणलं उपमुकडे मी नाही मी आणलं ते सांग मला आता कसं आहे भूषणचे बाबा गेले गाडी दुरुस्त करायला ते कमांडर हो आई गेली टाकतो म्हणे रोडवर लावायचे द्यायले हो तर थोडंसं 1000-2000 रुपये मागून ठेवतो म्हणे असं म्हणजे काम पडलं तर द्यावं का नाही द्यावं नाही दिलं तर अजून तिसरा तुंगा नाही तयार व्हायचा बातच राग येत लोकांना नाही का अजून 10-20 मजूर फोडायची बाई बरं असं करा तुम्ही संध्याकाळी या हो संध्याकाळी मी तुम्हाला देऊन देतो मग किती 1000 रुपयेच ना हो ठीक आहे देऊन देईन मी जाऊ दे मग तिकडे बरं मग येऊन देईन मी संध्याकाळी येईन मग हो ते म्हणे मागून ठेवतो म्हणे उद्या मग कसं गाडी लावायची द्यायला म्हणून पण म्हणलं देतो बाबा पैसे या हो म्हणलं कसं व्यवहार क्लिअर ठेवा आता हो या मग तुम्ही जा आता हे कोण आहे बाबा अरे भाऊ काय म्हणलं कसं काय कोण हा तुम्ही कुठच्या म्हणलं तिचे नाही ना बहिणी जेव्हा मी तुमचाच पत्ता काढत आलो मग आता याला विचार त्याला विचार शेवटी आता तुमच्या पोरानं सांगितलं आलो बा इथं तर म्हटलं मजूर पाहिजे होतं बा आम्हाला 25 मजूर समजा लागवणसाठी हो समजा 10 एकर लागून होती असं नाही बहिणीची होय का हे हो ना बा चकवा का कोण नाही पाहा लागते बरोबर आता नाही का हो काही सांगता येत नाही बा दिवसा ढवळ्या बी चकवी येऊ शकते तर बरं तुम्ही नाही बहिणीचे 10 एकर समजा लागवण करायचे नाही का बरं आता 25 मजूर बरं सांगतो मी तुम्हाला 1 मिनिट मी खुर्ची आणतो हो बसा तुम्ही सांगतो काय आम्ही काय हसून राहिलो होतो आणि काय आता आम्ही काय हसलो बा तुम्हाला आमच्या गोष्टी सुरू होत्या ना आम्ही गुणाला होता पैसे घेऊन मजुरीचे इकडे चाललो होतो घराकडे आम्ही काय तुम्हाला हसलो काही बी आपलं त्यांना आता सगळं समजते ना कोण काय गोष्टी करून राहिले सगळं समजते माझ्याच गोष्टी सुरू होत्या तुमच्या ही दात काढणं हे ते मा बंद पडला ना तुमका म्हणूनच ना
नाही ना बाबा, आम्ही काय काढला तुमचा विषय आम्ही आता आमच्या गप्पात निघून होतो काही बी आपलं. हसू दे हसा ना बाबा, अजून हसा. हो, मला काही शिद्र नाही पडत. हो, आता मी 5 चक्कर वावर केलं सरपंचाचं, मला गरज नाही. हो, आता झुंबर गेला आजवाई करायला. हो, बियाणं आणलं की लवकर पेरून देतो. आता आपण काय विचारा तुम्हाला, म्हणलं बाबा नगदीच त्याचे पैसे आता नाही. पण नगदी रोजच आता 4-5 दिवस झाले ना, आता तुमचा सुरू झाला ना, मला 1 दिवस खाला नाही, रोजच्या रोज नगदी पैसे. हो, आता वावरातून आलो, सामान ठेवलं घरी गेलो. 200-200 रुपये दिले, सह्या केल्या चाललो आता घराकडे. असं मग मी दिलं नाही का म्हणलं पैसे. माझा व्यवहार कसा होता मग, काय माझा असा ढिसाळ व्यवहार होता का? नाही, तुमचा व्यवहार चांगलाच होता. तुम्ही हप्तेवारी दे, जवळचे देत जा तुम्ही, तसं काही विषय नाही. पण यायचं लयच रोखतो काय. पण हो, रोजच्या रोज नगदी पैसे त्या मालकाने देऊ नाही देऊ, मागं पुढे देऊ. हो, ते मालकाचे काही घेतील, पण आम्हाला रोजच्या रोज पैसे देते ते. आणि दुसरे म्हणलं बाबा, पाणी एकवायचं आहे आम्हाला रोज. आमच्या गाडीसोबत 2-3 कॅना असते प्रत्येक. इकडे 10 बाया असल्या तर 2-3 कॅना आमच्यासाठी, तिकडे 10 बाया असल्या तिकडे 2-3 कॅना. प्रत्येक बायाला गाडी नेऊन पोहोचवते. संध्याकाळी दुपारी आपलं 2 वाजता बिलकुल टाइम झाला बरोबर सुट्टी. 1 मिनिट बी शिल्लक काम नाही करायला लावत. पाहिलं चांगलं. हो ना. मग आता आहे ना चांगलं, तर चांगलं चालू द्या, असं चालू द्या. पाहू ना किती दिवस चालते तर. समजतेस ना. चालते त्याचे बा लय व्यवहार क्लिअर आहे. म्हटलं मी 1000 रुपये शिल्लक मागितले ना, तरी मग अंगावर दिले ते ना. हो, नाही तर तुम्ही तर मग कण करेन, देऊ का नाही. हा, म्हणलं एका शब्दात म्हणजे संध्याकाळी घेऊन जा 1000 रुपये. लयच पैसा आला टिकून दिल बुड्याजवळ नाही ना. बरोबर, येऊ द्या करा बाबा, तिकडेच करा. पाहू ना किती दिवस करते तुमचा, पाहतो ना, समजते ना. हा, म्हणलं लय बाबू लय सहनशीलता पाहिजे त्याच्यात. मी कंदील बुड्याचं काम नाही म्हणलं, ते एवढं सोपं नाही म्हणलं. हे लय लोक कास्तकाराला समायला लागते, मजुराला समायला लागते. हा, 2 मिनिटं शिल्लक करत ना म्हणता. मी काय करू शिल्लक त्याचं, तसं नाही. त्याचं 2 वाजताच्या पुढे टाइम जेवढा जाईल तेवढ्या मिनिटानुसार पैसे लागते. 1 घंटा जर झाला तर 40 रुपये बाईची शिल्लक घेतात ते. मग तसं काम आहे कळक. तसं हो का, म्हणजे घंट्या परत पैसे नाही. असं तसा टाइम नाही द्यायचा. लिहून आहे बरोबर 8 वाजतापासून तर 2 वाजेपर्यंत. 8 वाजता जा, 8:30 वाजे लोक न्यायरी करा, आणि तेव्हापासून मग 12 वाजेपर्यंत काम करत राहा. 12 ते 12:30 अजून जेवायला सुट्टी. आणि 12:30 वाजतापासून तर 2 वाजेपर्यंत. मला तंबाखू नाही लागला तर खाऊ देते, तसं काही म्हणतही नाही. कलकल नाही लावत, काहीच नाही तुमच्यासारखी. हो बाबा, मी लय कलकली भानगुडी बाई, मी जाऊ द्या ना. हो, करा बाबा, लय तुमच्या नियमानं चालू द्या बाबा. कसं आहे तर काय नाही. शेतीवाडीत नसते चालत बाई नियम एवढा. मागं पुढे होतच असते अर्धा 1 घंटा. कास्तकाराला बी आपली मदत झाली पाहिजे, आपली त्याची मदत झाली पाहिजे. हा, एकमेकाला हे केलं पाहिजे, असं नसते काही. 2 वाजले की दिले फेकून की चाललं, असं नसते. एखादा तास राहिला तेवढं घ्यायला लागत असते. घ्या लागते. मग पैसे नाही वाढवून द्यालात का? मग पैसे वाढवून देतात ते, तुम्ही दे का? मग नाही, हेच बरं आहे आम्हाला बाबा, मस्त आहे तुमचा. बरं चला बाय, जाऊ दे चला. बरं, पाहू ना आता किती दिवस चालते तर पाहू. हो, समजतेस ना काय होते. आता समजा तुम्हाला नाही भुनीले मजूर पाठवायचं नाही का. पण कसं उद्याचं तर नाही येणार भाऊ आमचं मेळ. कसं आहे, उद्या मारुतला झुटके त्याच्या वावरातली 20 बाया, आपलं देवदास सनसनी भाजीपाल्याला 10 बाया, त्यानंतर 20 बाया आपल्या अजून आहे समजा लाईनी पाटलाची इकडे, म्हणजे 50 बाया आपल्या कशा उद्या गुतेला आहे. तर मी म्हणतो परवा दिवशी तुम्ही फोन करा मध्ये. 3 वाजता समजा, किंवा मग 3-4 वाजता भेटायला डबल. मग मी सांगतो तुम्हाला काय आहे. म्हणजे परवा दिवस तर सांगू शकतो. उद्याचं तर फायनल झालेला आहे समजा, लिस्ट तयार आहे. आता उद्या नाही म्हणता तुम्ही, नाही होणार आले का. आम्ही हे काकरं पाळणं सुरू केले. आज असं वाटलं बा जर मजूर सापडला का नाही उद्या लागूनच करून टाका. ते काकरं नाही मुळले पाहिजे, वरचं पाणी आलं तर आपत यायची. पहा ना उद्या दिवस आता समजा कमीत कमी 10 तरी बाया पाठवा, म्हणजे सुरुवात तरी होईल. ते तर तुम्हाला हो म्हणलं मी, नाही तर मी शक्यतो होकाच घेत नाही परगावचा. हो, पण आता बस जाऊ द्या, तुम्ही दुरून आले इतकी पायत म्हणून. पण म्हणलं रेट तर माहीत असेल ना तुम्हाला मजुरीची, समजा मजुरी माहीत आहे ना. नाही आता काय आहे सांगा ना, तुम्ही सांगा किती असते, कसं काय आहे तुमचं. आता आमची तर मजुराचं कसं आहे, 200 रुपये आम्ही 8 वाजतापासून तर 2 वाजेपर्यंत देतो समजा. हो, आतापर्यंत देत आलो. आता पुढे अजून काय बदल होईल याच्यात काही सांगता येत नाही. परिस्थितीनुसार बदल होतच असते. हो, तर सध्याची कंडिशन 200 रुपये लागतील 8 वाजतापासून तर 2 वाजे लोक 6 घंटे, त्याच्यातला 1 घंटा म्हणजे सकाळी 8 ते 8:30 न्यायरीसाठी आणि 12 ते 12:30 जेवण करासाठी. तर असं 1 घंटा ते मायनस करा 5 घंट्याचे, तर तुम्हाला 200 रुपये पडते. म्हणजे 40 रुपये घंटाप्रमाणे बाईचं काम आहे आमच्या इथं. हो, असं पद्धतीने तुम्ही बोला. तुम्ही जर शिल्लक घंटे जर झालं तिथं कमी जास्त काही राहिलं तर 1 घंटा एक्स्ट्रा लागला तर 40 रुपये बाईचे तुमच्या अंगावर लागेल. आणि पेमेंट तुम्ही संघ घेऊन याचं वावरात. धुऱ्यावर पैसे लागतील. कळक सांग नाही. आम्ही कसं आता तुमच्यात देखता मजुरी दिली म्हणून म्हणलं घरून काही भरणार नाही, त्यामुळे पैसे तयार ठेवा. पाण्याची व्यवस्था आहे ते आम्ही एकवायचं जे पाणी असते का नाही ते बी देतो मजुराले. सगळं आमचं पद्धतशीर आहे. फक्त तुम्ही सांगा, आम्ही गाडी पाठवून देऊ, तुम्ही पैसे तयार ठेवा, आमचं मजुरी येऊन जाईल 8 वाजता तुमच्या पातीवर. जमते म्हणलं मामा. हो, पुरते ना मग 200 रुपये कुठं. हो, चालते आम्हाला. पण जर समजा जास्त टाइम लागला हो तर तेवढे आम्ही घंट्यानुसार पैसे देईन तुम्हाला. 5 वाजले तर समजा चालेल ना. वाढे ना, घंटे वाढायचं काही नाही. आमचं मीटर सुरू असल्यावर आम्हाला काही नाही. बायाला काय म्हणणं आहे, 40 रुपये घंटा वाढ सुरू. 7 वाजे लोक दिवस मावडेपर्यंत आमच्या बाया कामही करेल. नंतर आपल्या गाडीत बसले चालले घराकडे. असं आहे बा आमचं. सांगा, गाडीचं भाडं म्हणलं दूरचं परगाव आहे म्हणून तुम्हाला अर्ध द्यावं लागेल कमीत कमी. हो, मी गावातली मास्तर पेन आहे तुम्हाला, पण तुमच्या गावचं आहे तर म्हणून अर्ध भाडं तुम्हाला द्यावं लागेल. काऊन की मला काय पुरण मग. हो, चालते ना. अर्ध भाडं असेल देऊन देऊ. हो, बरं सापडलं का. हो, चालते. अर्ध गाडीचं भाडं आम्ही देतो, अर्ध तुम्ही घ्या. मग बाकी 200 रुपये मजुरी. मग उद्या मग द्या, मग 20 बाया पाठवून. उद्या द्याच पाठवून. नाही ना. हो, परवा म्हणून ना, परवाची गोष्ट सुरू होती. तुम्ही उद्या डबल मला 3 वाजता फोन लावा, किंवा तुम्ही इथं प्रत्यक्ष मला भेटायला या. हो, नंतर मग मी तुम्हाला सांगतो की बा क्लिअर काय आहे. उद्याचं आता प्रकरण निपटू द्या, आणि तुम्ही उद्या 3 फोन करा. बरं, तसं करतो मग. हो, ठीक आहे. मग आता ठेवा 100%. मग परवा तरी दे जा. परवाच मग मी उद्या फोन करतो 3 वाजता तुम्हाला नक्की 100%. चला येतो मग आम्ही. हो, ठीक आहे. बरोबर, या मग. हो, ठीक आहे, या. बसलं भारी लवकर गाडी बसलं तू. लवकर मजूर बसलं ना, लवकर 20 वाजता मार्केटच्या वावरात पोहोचून दे फटका. आणि 2:30 वाजता घ्यायला जाईल. लवकर या फटाफट. जा लवकर. मजूर घेऊन जा लागतात बाकीचा. लवकर फटका.
जवळच आहे ना देवीदासचं बाबा, त्याला गाडी पाहिजे तुम्हाला, जा आता पटकन. 15-20 मिनिटच टाईम आहे, 8 वाजता टच झाला पाहिजे वावरात. ते देवीदास माहित नाही का मग, जा लवकर पटापट. ताप आहे मजुराचा, मग काय 8 वाजे लोक माणसाला असं म्हणजे टेन्शनच राहते बा. 7 वाजतापासून बिलकुल आवाज देणं सुरू आहे द्यायला, चला 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 चला. काय मोठं घोर आहे बा तुमच्याचा, कठीण काम आहे आता. दिलं पोहोचून बा, जाऊ दे आता 50 मजूर जिकडे तिकडे, जाऊ दे तिकडे. ना तेच पोरायला मगापासून. ना धामधूम धामधूम काय होय बा. बरं आहे जाऊ दे, मस्त आहे ना. कुठं पाठवलं आज म्हणलं, 20 बाया पाटला जिकडे वाटते नाही का, 20 बाय मारते जिकडे, 20 समजा 10 बाया देतात तिकडे, 50 बाया समजा तुमच्याकडे नाही. असं काय म्हणते हिशोब किशोब, मजुरी किजुरी काय 200-300 काय कसं काय. 200-300 200 रुपये मजुरी, आपलं कमिशन त्याच्यात 15 रुपये बाई मागं झालं. हे एकवाचं पाणी देणार द्यायला, आता गाडीनं पोहोचून देणार. जवळच्या वावरात पैदल जातात बाया, दूरच्या वावरात गाडीनं पोहोचवतो, असं चालू आहे बा. नाही चांगला आहे ना. पाहिजे म्हणलं उद्या आपल्याला 10 बाय पाहिजे म्हणलं. म्हणजे कसं कपाशी लागवड करायची आपल्याला. आज बियाणं घेऊन येतो मी. तर म्हणलं उद्या 10 बाय नक्की. बरं 10 बाय नाही का, बरं ठीक आहे ना. ठीक आहे, उद्या 10 बाय देऊन देऊ. आता देवदासच्या इकडे 10 आपल्या रेग्युलर आहे भाजीपाल्याले. आता लाईने पाटलाच्याकडे 10 कमी करावं लागेल, तुमच्याकडे पाठवावं लागेल. सेटलमेंट करावं लागते ना. ठीक आहे मग, चालते, काय हरकत नाही. बरं चला येतो मग. हे कॅना गिना कसं काय म्हणलं हिशोब, इथं कोणाच्या कॅना आहे आपल्या शिकून, मग काय तर आपणच पाणी पाचतो बा, काय करतं. मजूर चालवा लागते तर असं. एकवाचं पाणी आता गाडीत दिल्या 4-5 कॅना, आता हे उरले, आता हे घरी घेऊन जातात आता झोको. बरं असं आहे का ते. तेच तर म्हणलं बाबा, पाणी गिनी नाही पण आहे बाकी मस्त राहायच्या. म्हणजे गुंपाबुडीपेक्षा कसं वरचं काम दिसू राहिलं तुमचं. जाऊ दे आता, काय तेवढं आता काय कोणी आपण लोक तर पान पाहायला होते, आपण पाच जाऊ दे तिकडे. चला म्हणलं बा, नेतो म्हणलं मी कॅना आता घरी उरलेले. चाललो मग. या मग आम्ही येतो आता. जातो आता आम्ही बियाणं आणायला चाललो. ठीक आहे. तोरणा आहे का, तोरणा? नाही तोरणाला नाही पाठवत मजूर, तिकडे काय पाठवणार, आमच्या गावातच लागेल तेवढे काम आहे ना भाऊ. 50 मजूर माझ्या जवळ राजा, मग काय. नाही काय इंजुरीवाले आता येऊन गेले, तर मसनीवाले घेऊन गेले. आपल्याला कसं नाही शक्यच नाही, येणंच नाही होत आता. पेरणीचा सीझन सुरू राहिला, मजूर कुठं आहे आता, काळी कचरा हे आता क्लिअर झाला ना मॅटर. यांना होत म्हणलं आमचं तोरणाले. पहा मी काय म्हणतो, हे पहा मुकरदम साहेब, होय पहा 10 रुपये शिल्लक घ्या ना कमिशन बाई मग. द्या ना पाठवून तेवढं राजो. 15 बाया पाहिजे होते राजा आम्हाला. द्या ना तोरणाला पाठवून, याटो पाठवतो बा भले. नाही टाईमच नाही ना आता, कुठं राहिलं होते काळी कचरा हे ते. नाही आता आहे बा, पेरणीचं आमचं लागून आले बाया नाही राजा, आणि तुम्ही ते काळी कचरा सांगू राहिले. शक्यच नाही म्हणलं, येणं शक्य नाही. ठेवा फोन ठेवा. नाहीच म्हणता नाही हो ना. पहा ना ॲडजस्ट करून राहायच्या. ते रामपूरचा माणूस भेटला होता गुरुवारी आपल्या इंजुरीच्या बाजारात. नाही तुमचा नंबर दिला त्यानं, कंदीलपुढा चांगला माणूस आहे म्हणे मुकरदम. पहा म्हणे विचारून, म्हणून फोन लावला तुम्हाला. आता तुम्ही नाही म्हणून राहिला. लोक काही निरा फोन द्यायची गरज काही लोकांना काय राहायचे, लोक गावातलेच काम सुरू नाही देऊ राहिले लोक. हो ना तुमचं बरोबर आहे भाऊ. तुमच्या त्या दगड तोडणारे काय नाही, शक्य नाही ना मला पाठवणं, मजूरच नाही ना आपल्याजवळ. इकडे गावातलेच तर कामं लागू राहिला, घाम फुटू राहिला आम्हाला. मग ठेवा तुम्ही फोन ठेवा, शक्य नाही ते. हो ना कुठून फोन, हिंगोलीहून फोन आला मग काय ते सवडचा. सांगा तिकडे आता मजूर पाठवून होणार आहे का काही आपलं राजा. ठेवा फोन ठेवा. हाय का मजूर म्हणून म्हणलं बा, इतके फोन येऊन राहिले म्हणजे, जे ओळख नाही पायक नाही त्याचे फोन येऊन राहिले म्हणजे. मग धामणगाव करसगाव इकडे वरूर कवळा असं पण फोनच निरा. सारंगवाडीतून जिकून फोन. पण आपल्याजवळ कसं 50 मजूर, आणि आपण कुठं पाठवा. मग आता गावात तसं सरून नाही राहिलं म्हणजे. आता मारत्याच्या वावरात पाठवून मजूर 20 मजूर तिकडे आहे, 30 मजूर आपल्या गावाजवळ आहे. म्हणून म्हणलं कसं आहे, शक्यच नाही बा, तो इकडे 10 मजूर मी पाठवू शकत नाही. कसं नाहीच म्हणता नाही. हो ना, मॅडम लावण्यासाठी जर 10 बाय भेटले असते तर जमलं असतं राजू. पाहू ना आपण, एक दिवस करू, एक दिवस थांबतो. उद्या आता काय होते काय नाही. आज संध्याकाळी मजूर आता टापटीप पण लावतो का नाही, त्यावेळेस पाहिजे मी. सध्या तर नाही म्हणत मी, नंतर सांगेन तुला. आता 2 वाजता मजूर सुट्टे. आता घरी आले समजा 5 वाजता येतेच असते, चक्कीने पैसे नाही आले. पाहून घेऊ आम्ही, तेव्हा काय करा ते सांगेन तुला. बरं पाहिजे मग, दाग बाय पाहिजे लागून आपल्याला. ठीक आहे मग, पाहिजे मग तुम्ही. तक झालं, उशीर झाला, अर्धा घंटा झाला सुट्टी होऊन मजुरी होऊन, पण म्हणलं अजून गाडी नाही आली. म्हणलं हे बा, म्हणलं तुमच्या जर होत नसेल तसं सांगायला पाहिजे ना म्हणलं. आता तुम्ही सांगता एक लोकांना आशेवर ठेवता, गाडीनं आणून घालतो, गाडीनं घरपोच नेतो. कुठं काय आहे म्हणलं तुमचं, सांगा बरं. त्या भाण्याला फोन लावा तुम्ही, नाही तर मला, त्याशिवाय आम्ही जाणार नाही. मजूर सगळे बा आटून बसेल आहे म्हणलं, गाडी मला अजून पहिले म्हणूच ना बाबा. हे कंदील बुडा नाही आपल्याला धारीच गुणवा. त्या गुंपाबुडीचा तुंगा दिला सोडून यायच्या नांदी लागलो. मला 2 दिवस गाडी आणली, आता गाडी नाही काहीच नाही. काय असं टोटो करू राहिले आपल्याच बाया. म्हणलं ऐकत नाही, त्याला म्हणलं आता जवळच आहे ना, काय जास्त लागते का गाडीनं. चला कोण पैदल ऐकायला तयार नाही ना. आपण आता त्याला काम असन म्हणून आलो नसन ते भानू. बाया हो म्हणलं, आता जवळच आहे हो बाबा, 1 किलोमीटर का लय दूर आहे का, चला ना आता पैदल. गाडीच पाहिजे का पहिले, का गाडीच होती का तुम्हाला. आपण मग तसं म्हणूच नाही बाबा. होत नाही तर मग कायले आपले शब्द द्यावं लोकायले. आशेवर नाही ठेवा ना. पाणी देतो म्हणे एकवाचं. कुठं दिलं एकवाचं पाणी, कुठं कॅन आणलं तुम्ही. निरा म्हणलं हे पाय आम्हाला इकडे डोबरातलं पाणी प्यायला लागते. मग आता सांगता मोठे ना, आता काय काही नाही. हो ना, गुंपाबाईचं तरी बरा होता तुमचा. मग काहीच नाही. कशा बाय आता आपलीच बाई आहे ना, आता पाय बरोबर दुसरी बाई आहे का हे. जगनची आजी म्हणलं आता आपल्या विरोधात बोलून राहिले. आता लोक आतापर्यंत आपल्या संग होती. हो ना बाई म्हणलं, देतो ना, बोलावतो ना गाडी, काळजी करू नका, आणतो बाबा बोलावतो. काय बाबा एखाद्या दिवसही सही नाही होत तुम्हाला. आता रोजच आणते ना गाडी. आता 2-3 दिवस आणली नाही का त्यानं. बरं फोन लावतो मी त्याला, बोलावून घेतो. हो ना, टाईमवर आता रोज रेग्युलर पैसे देऊन राहिले बाबा. संध्याकाळी चक्कीवर गेले की पैसे आहे तुम्हाला. याच्यापेक्षा इतकं नसतं ना बाबा कोणत्या तुंग्यात. तिथून पहा बाबा, ते अरकाट तुंगा होता तेच बरोबर होता. मग काय हे नाही बरोबर. मग टिमेक 2 दिवस आणून मग आता म्हणते गाडी नाही, असं नाही तसं नाही. म्हणलं मावारात मजूर अजिबात जाणार नाही घरी. आता हे सगळ्याला तुम्ही घरी पोहोचून द्या, तर म्हणलं मी आता पैसे देईन, नाही पैसे देणार नाही मी, सांगू राहिले आता. पाहता काय तुमचं लवकर गाडी बोलवा. ते मजूर अठरे बसेला आणि ते काही जात नाही. हो बाई, हो ना म्हणलं ना,
फोनच लावून राहिला त्याले. जरा तोंड बंद करणं जराशी. बाप्पा बाबा लय दाखवून राहिले हो बाई मारते जाई. थांब जराशी गडबड नको फोन लावू दे. पोट दुखून राहिला ना तो केला नाही का तुंगा हे म्हणून तिची चिडते असं आहे. तिला वाटे गुंपाबाईच पाहिजे होता असं आहे ना. तुम्ही 4 पैसे कमावता जायची द्यायची. जाऊ दे लावा फोन लावा जाऊ दे. काय करावं लागते गाडी आहे ना आपल्या घरी बोलावा तुम्ही. हॅलो हा बोल बोल काय म्हणता. त्या भानुले पाठवत जाणार लवकर गाडी घेऊन. ते अजून आला नाही म्हणलं अर्धा घंटा झाला. 2:30 वाजून राहिले अजून मजूर आता म्हणलं इथं तक करून राहिलं वाट पाहू राहिलं. ते मारते जाई म्हणलं निरा बोलून राहिलं ना. तुम्ही असं कसं बोलताय करत ना म्हणे. ते लवकर गाडी पाठवा. बरं काही हरकत नाही. त्याने मला टेन्शन नका घेऊ. येईल हो काही अडचण आली असं मी फोन करतो. कुठं आहे काय तर पाहतो ते. हो ठीक आहे ठीक आहे. लवकर लावा बाबा हे बाय दम नाही करू राहिला. हो ना काय फालतू हे तुम्ही का नाही निरा डोक्यावर घेतला आता मोठं कठीण काम होऊन राहिलं पुढे. ठेवा फोन ठेवा लवकर पाठवा गाडी. तिला काही समजतच नाही ना. मग काय काही दिवस करायला लागते जरा शो मारा लागते. मग काय पुढे कायची गाडी कोणतं काय पण काय पाणी पडू दे जरा फक्त. ठीक आहे ठेवतो पाठवतो मी. काळजी नको करू मी डबल फोन लावतो तुला. हो ठीक आहे ठेवतो. भानू हे बा एक गटोळा आणायचं आपल्या दोडक्याचं बस तेवढं आणलं की बस निघाले होता. बैल घेऊन येत तिकडूनच आलोच मी 10 मिनिटात. हो येणं पण काय का 2 वाजे नाही माझी तर मजूर सुटलं का तिकडं. तर काय करा हे रोजचाच झाला मग आता काय का लाऱ्या हे मोठं परेशान झाली बा हे गाडीची. रोज दुपारी आणायला जावं लागते 2 वाजता सुट्टी झाली की. सकाळी निघून घालला लागते 8 वाजता. काय करा मोठा पेच झाला बा. काय जाऊ देऊ का म्हणा आता जाऊच नाही गेले का येईन का पहिलं मजूर. पाय बा मग तू म्हणा नाही जाशील जाय बा मग कसं उशीर होईन ते फालतू मग. आता जाशील तो हिशोबाने कोणा मारती तिकडे अटेल मजूर. आताच मारती इकडेच आहे. आता काय कसं जाव का नाही मजूर कसं आहे ना लय पडपून ठेवलं मा बुड्यानं. काय आता गाडीनं आणून देणं म्हटलं. बरं जाऊ दे पाहून गेले का पुढचं पुढे नाही का. आला फोन तर पाहिजे मग सरी आलाच फोन नाही का. हॅलो हॅलो बोला बाबा बोला. भानू कुठं आहे रे बा म्हणलं गेलास नाही का तू गाडी घेऊन 2 वाजता तुला सांगितलं तू वावरात जायचं मारती रे. गेलास नाही का तू मजूर आणला लागते ना 20 मजूर आहे तिकडे. आज करा 10 लागते काय होत नाही. 1 दिवस एका दिवशी धकत नाही का म्हणलं. त्याला सांगू आजच्या दिवशी येत नाही होत म्हणा. गाडी गिडीचं काही सांगून द्या कारण आता कसं 2:30 वाजली इथं. अजून आता मी इथं लाऱ्याच्या वावरात अर्धा घंटा घरी आले पैदल. मग काही जाऊन काही आणू मजूर. आजच्या दिवस द्या सांगून तेवढं. माझं ध्यानात नाही राहिलं म्हणून जरा बोललो मी. बोलत नको जाऊ ना कसे 4 दिवस काढणं पाणी येईपर्यंत. मग तर कोण नाही गाडीने घेईन ते. फालतू मजूर तुटणार जाशानं. तुंगा चालू नका सोपं आहे का. असे कामं नको जाऊ तू. बरं ठीक आहे आजच्या दिवस करतो मी हँडल. पाहिजे उद्यापासून बरोबर नाही रे बा. नाही तर फालतू अजून आपला कसा बी आता जाक लागला बरोबर तर हुकून जाईल सगळं. हो ना बस फक्त आजच्या दिवस हो तेवढं म्हणा 1 दिवस करा म्हणा आजच्या दिवशी आम्हाला. काय म्हणतो त्याच्यासंग बोलणं त्या काकासंग बोलतो तर 2 शब्द बोल. काय म्हणते पाहतो का तू फक्त काय बोलता द्या. हॅलो बोला मला काकाजी. काय कसं काय मग गाडी कधी पाठवता तुम्ही. आमचं मजूर इथे थांबलं म्हटलं. तर आता हे कसं काय करा आम्ही. बाबा आता आपण का परके आहो का तुला माहित नाही का सांगा. मग श्रीराम भाऊ आम्ही म्हणलं दोस्ताने आले माणसं. म्हणजे एखाद्या वक्ती कसं असते माणसाची कशी मजबुरी असते. अरे भानू आहे का नाही भानू गेला वावरात तिकडे. हो तर ते डिझेल काही टाकलं नाही गाडीत नाही. तर आता म्हणलं डिझेलच नाही गाडीत म्हणून कसं वादा आला. म्हणून आजचे दिवस फक्त मजूर आले म्हणा बा तेवढी मेहरबानी करा म्हणा. येता चक्कीकून पैसे घेऊन जा म्हणा. फक्त आजचे दिवस. उद्या बिलकुल हे म्हणलं असं होणार नाही. कारण की कसं आहे डिझेल नसल्यामुळे ना इलाज झाला. आणि एक तर आता डिझेल गावात भेटत नाही. पेट्रोल पंपावर जाऊन आता आणा लागेल ते कसं तरी करून. म्हणून म्हणलं आजचे दिवस कर बाबा बाई तेवढा. 1 दिवस कर तेवढं. ते तुमचं सगळं बरोबर आहे. पण कसं आता ते सगळ्या बाया म्हणते की बा आम्ही कसं गाडीशिवाय काही घरी जात नाही पैदल. इथं 1 घंटा लागला तरी चालते पण आम्ही कसं टंगडे दुखत जात नाही. बरं आहे बाई मुज्जरच आहे म्हणूनच मारते मुज्जर झाला. बरोबर आहे. बरं मग श्रीरामचा काही दोष नाही. बरं बाबा हे पा म्हणलं मग काही ॲडजस्ट होतच नाही का ऐकतच नाही का मजूर. बरं मग असं काय करतो मी ॲटोवाल्याला फोन करतो. ॲटो पाठवून देतो बा. आता शेवटी नाही इलाज आता काय करा मग आता सांग बा. ते पाहता एक ॲटो पाठवा काही करा. ते कसं ऐकून नाही राहिलं. असे जर आता मजुराला ॲटो पाठवले तर नाही का तुंगा घाटे द्यायचा माय नाही का. हो ना कमिशन राहिलं जागेवर मला जवळून जाते वाटते बा. बरं हो ठीक आहे काही काळजी करू नका म्हणा पाठवतो म्हणा. तसं आपण जे बोललं ते करतो. कारण की कसं आहे आपण म्हणलं ना बा मजूर आले गाडीने पोहोचून देतो. जाऊ दे काही हरकत नाही. बस तेवढं पाणी पडेपर्यंत 1 दिवस करावं लागते. लय फुल पाणी येऊन नाही राहिलं ना. बरं पाठवतो मी ॲटो पाठवतो काशीनाथचा. 2 ट्रिपात होऊन जाते. 20 मजूर आहे ना 20-22. 20 मजूर आहे. बसतो आम्ही अर्धा घंटा नाही पाऊण घंटा लागला चालते. ॲटो पाठवा नाही तर मग गाडी पाठवा. बरं पाठवतो. थांबा जरा पेरणी येऊ द्या मग सांगतो तुम्हाला. मजूरच देत नाही तुम्हाला चाटात देतो तुम्हाला. सांगतो मग काय. बरं पाठवतो मग पाठवतो. तुला मुकरदम कंदीला म्हणजे काय म्हणत होते बा. काय राजा नाव मोठं दर्शन खोटं. मी काय म्हणतो मावजी तू ॲटो आहे का रे का मग जाय बरं तेवढं आता मजूर आण बरं. जाय बरं ते मारतीचं वावर नाही का तिथून घेऊन ये. रस्त्याला ते उभे बसलेले 20 मजूर आहे. दादा घेऊन ये 2 ट्रिपा. गाडी बिघडली का म्हणलं काय झालं गाडीले. ते राहू द्या ना ते चौकशी नंतर करा. मजूर मगापासून थांबून आहे. मग ते भानू वावरात गेला ते गडबडीत कामात आहे. आता म्हणलं आजचे दिवस फक्त घेऊन येतो. किती 20 मजूर आहे किती द्या लागेल किती देऊ होते म्हणलं पैसे. 20 मजूर आहे नाही का 2 ट्रिपा होती समजा. जाणं येणं समजा 20 10 200 400 रुपये द्या ना. 20 मजुराचे 20 रुपये 400. बाबा म्हणजे 20 रुपये इच्छा 20 रुपये. बाबा का कारण दादा 20 रुपये 25 रुपये 30 रुपये आणले का. तू म्हणलं इच्छा वावरातून आणायचे 20 रुपये म्हणजे काय का कसं बेलं का मावली. आपण आता चक्रा 4 होऊन राहिल्या ना माया. आता एका एकूण मजूर आहे इकून मग रिकामच झाला गुराला. मग आता त्याला काय इलाज आहे सांगा बा. 200 शिवाय ट्रिप नेत नाही मी कुठं. आले का कमाल आहे ॲटोवाल्याची. तरी एसटी वाल्यानं फुकट केली राहिजे तरी तुमचं कसं म्हणजे झालंच नाही अजून. जे आहे ते आहेच तुमचं नेहमीचं कायमचं. 20 रुपये का म्हणलं एका मजुराची आणायची वावरातून. मला नाही तेवढं कमिशन कसं काय म्हणलं. हो ना पण आता काय करा आता तुम्हीच सांगा ना. आता मला इकून रिकामं जावं लागते का नाही. मग डिझेल तर चाललंच ना माया.
100-200 रुपये डिझेल लागू राहिला तुले काही आपल्याला ज्या काका गाड्या नाही आमच्या घरी बा 100 रुपये एका ट्रिपचे, 100 रुपये दुसऱ्या ट्रिपचे, 200 रुपये देतो बा. मग 1 किलोमीटर वावर नाही राजन चालला आपलं काही गोष्टी करता करा. अरे बा एका शीटचे 50-50 रुपये देते लोक. मग काय तर अकोला यवतमाळ पाहत नाही का तुम्ही पेशल नेलं तर मग उलीचं जवळच असते. पण आता 50, 100 आणि 200 घेते तर लुटता का सर गाव आहे ना हे इथे कुठे एवढं जमते. जाय दे 100 इकून 100 तिकून नगदी देतो ये लवकर घेऊन दे. बरं ठीक आहे मग. हो किती 200 काय कमी झालं पण बरं येतो बघ घेऊन जाऊ दे तिकडे. हो निकलो लाभ नाही का जाऊ दे. इथे पण 15 रुपये कमिशन नाही बाई मागून हे आता 20 रुपये मागून राहिलं. हो आणा नाही आजी म्हणा एक दिवस नसलं तर भरलेलं कधी दाखवू तिथं जाय लवकर घेऊन दे. का मुकरदम का म्हणलं तुम्ही राजा लस टेन्शनमध्ये दिसून राहिले. हा हो एवढं राजा माझ्या वर कमाई असल्यावर बी हा रोजचे काय 1000 रुपये छापून राहिले वाटते लोकांनी निरा पैसा दिसते फक्त. हो लय पैसे कमावू राहिला. अरे आम्हाला माहिती राजा काय किती गुन्हे घ्या लागते. हो एक दिवस गाडी नाही पाठवली आज तर म्हणलं मजूर हे करू राहिलं टोटो. हा तर म्हणलं बा आता शेवटी ऑटो सांगितलं बा मावलीचा 200 रुपये द्यायचं काम पडलं. हो ती अर्धच मजूर फक्त मारुतीच्या वावरातलं 20 मजुराचे 200 रुपये मला देणं पडले आज आपली गाडी पाठवली नाही तर. मग इतकं राजा मजूर वाटलेला तुला काय माहिती आहे. हा हे तर आता गावाजवळ होतं 30 मजूर म्हणून त्याचे तरी मला खर्च नाही आला. नाही तर ते बी गाडीचा खर्च. हो ना काय करता सांग बा असं आहे परिस्थिती. काय उरलं 15 रुपये बाईच्या मागं आपल्याला कमिशन आहे. हा आणि काय उरू राहिलं मला 750 रुपये 50 बाया कामाला आहेत. आणि किती उरू राहिले 750 रुपये. 750 हे माया गाडीचं भाडं ते भाणे अटकून पडते. हा किती टेन्शन आहे काय पुरू राहिलं ती तेच ना मला. तुम्ही पहा एक ना एक दिवस तरी बा झोल खाता. मग आता 100% गुंपा बुडीला नाही तुम्ही टक्कर देऊ शकत. मग आता 2-3-4 दिवस तुम्ही करून राहिले. हा घाट्यात कंपनी आल्यावर काय तुम्ही करणार आहे. हा आता समजा तुमचं डिझेल पाणी 250-300 रुपये डिझेल जाते. हा आणि ते भाणे अटकून पडला बाकी तुम्ही गुतून पडले. हा चक्कीवर दुर्लक्ष म्हणजे तुमचं नुकसान झालंच काही 500-500चं. काय उरू राहिलं तुम्हाला. हा म्हणजे काही हमाल्या करू राहिले का म्हणलं तुम्ही टक्कर आणि काय आला त्याची गुंपा बुडीमध्ये म्हणलं नाही शब्द नाही म्हणलं नाही. तू तुंगा पाय म्हणे आम्हाला काही घेऊन देत नाही. माघरची बुडी गेली समजा सांगितलं तिला असं झालं बा. पण ते काही नाही म्हणे तुमचं तुम्ही पहा म्हणे मला काही करणार लागत नाही. तिने सरपंचाचा वावर केलं तिचा विषय काही नाही. आणि काय आता भांडणं लावून द्या तुम्ही. भांडणं कायचे हो भांडणं काय कोण लावून देऊ राहिला. आता मला कालचीच गोष्ट आहे ना. काल आता माघरची आली तरी सांगे ना किती दिवस टिकते तर पाऊस म्हणे या कंदील बुड्याचा. हो याचा दिवाळीच नसाय म्हणे 100% म्हणे असं म्हणेन ते. मग एक दिवस म्हणे पुरा भडकते म्हणे याचा कंदील आणि शेवटी बंद पडन म्हणे. मग असं म्हणेन ते मग बंद पडते म्हणून अशी अपेक्षा आहे. आणि किती दिवस चालते पाऊस पाहतच म्हणे हिंमत त्याची. कोण असं कोणाला म्हणे असं कोण म्हणे कोण आहे पुरादार काय पुरादार. कालच आता धुणं घाल चालली होती म्हणे गुंपाबुडी तुमच्या इथून हे बाय पैसे घेऊन आले 200-200 रुपये. हा म्हणे मलाच बोलून राहिल्या बा तुम्ही ही मलाच हसून राहिल्या. आता तिचं कसं निरा डोक्यात तेच चालू आहे आता तुंगा गेल्याच्यानं तिचं कसं म्हणजे नियंत्रण नाही राहिलं दिमागावर. म्हणून म्हणलं कसं ते म्हणते बा कंदील बुड्याची काही शान नाही आहे एका 15 दिवसातच तुंगा उताना पडते. हो असं म्हणजे म्हणजे अशी म्हणजे गुंपाबुडी पाहा आता काही गरज आता झालं ना बरोबर. आता आपण चालून राहिलो होतो ना. हा मला आता किती झीज आहे याची नाही एकवाचं पाणी माझ्या जवळच्या पैशाने देऊ राहिला. हो घाटा आहे तसा पाहिला ना मध्ये घाटा याच्यात नाही. हो पण आता मी बोलून नाही राहिलो असं वाटतं बा 8-15 दिवस काहीतरी करा. हो नंतर मग बंद करा पाण्या गिन्याचं समजा गाडीचं. हो असा माझा प्लॅन होता. पण आता ते कसं आहे आता असं तू सांगून राहिला मग माणसाला चिडत नाही का मला सांग बरं तू. तेच म्हणून राहिलं ना नीरा म्हणलंय पा घर का खाना मामू क्या बकऱ्या चराना करू नका तुम्ही. मी सांगतो तसं आहे का ना. मोसम कोणता आहे तुम्ही मजुरी काय ठेवली. जरासं द्या ना रेट वाढवा. ते पाण्याचे पैसे कास्तकाराकडे लावायचे तुम्ही काय लावून घेऊन राहिले ते. पाण्याची त्याच्याकडे गाडीचा चार्ज त्याच्याकडे. बिलकुल म्हणलंय बा सगळं हिशोब त्याच्याकडे लावायचा. आणि आपण काय जवळचे खर्च करायचे. थोडीशी मजुरी रेट वाढून द्या तुम्ही. तुमचं काय चाललं. तेच तर वांधा आहे एकदम नाही करता येत ना वाढवता येत ना. मग काय मजूर तिकडे गुंपाबुडीकडे चाललं जायचं अजून त्याचं सुरू होऊन जायचा. मग काय हो धरून ठेवलं तर कसं आहे डस्ती आणि सोडलं तर पैसे असं वांधे आहे ना. अशी वांधे आले ना काय करता ना. पेरणीचा मोसम आहे तुम्ही हे बा रेट वाढून द्या. आणि पाण्याचं त्या गाडीचं भाडं द्या मालकाच्या इकडे लावून द्या शेतकऱ्याच्या इकडे. मग कोणी असो तिकडे हे नाही परगावले किती लोकांचे फोन येऊन राहिले तुम्हाला. आणि काय करून राहिले तुम्ही फायदा मग मजूरच खाली जाते त्याला बी 50 रुपये वाढून द्या ना मजुरी. मग त्याचे वाढून द्या तुमचं एकवाचं पाणी त्याच्याकडून काढा. सध्या मोसम आहे घ्या ना ताणून नाही का. हो तसे परगावचे मला फोन येऊ राहिले म्हणजे गावातल्याच भरोशावर नाही आपलं काम. हो मला आता नाही बहिणीचे लोक म्हणे सांगा म्हणे उद्या. तर मी म्हणलं उद्या मला 3 वाजता फोन करा. तर आज मला नाही द्यायचा फोन. त्यांना सांगून त्याला मग 250 काय 300 सांगा ना. अडचणीवाला येतेच ना आपण गरज असली तर. त्याला म्हणा 250 रुपये बाईची मजूर लागेल म्हणा. नेणं आणण्याचा खर्च तो इकडे येईन म्हणा. पाण्याची व्यवस्था तुला करावं लागेल म्हणा. द्या सांगून आला फोन तर सांगून द्यायचं. हे नाही दुसऱ्या गावाला आपल्याच गावाच्या भरोशावर आहे तुमचं. ती गोष्ट बरोबर आहे म्हणा. हो पाहा लागेल मग नाही का. हो मग आपणच काय झीज सीन करा नाही का घ्या वळसून मग नाही मोसम आहे तर. काय हे छान आहे गुंपाबुडी वर्षाच्या तोंडात निघाले पैसे कमी होणार निरा हे गाठलीच्या गाठी सोने केली तिने. मग 2-2.5 लाख रुपये कमाल मागच्या वर्षी मजुराच्या भरोशा. मग असं असतील ते मग अजून घ्या लागते ते ते नाही हो का. माझ्या मामुक्या बकऱ्या चरण झालं हे नाही का माझ्यावरची चालली होती याच्यातनी. बरोबर पास लागेल मग आता आला त्याचा फोन तर त्याला सांगतोस. मग अजून बाकी धामणगाव करतगाव इकडे फोन येऊनच राहिले नाही का. आपल्या गावाच्या काय भरोशा आहे 200 रुपयात कोण बसणार आहे करत नाही का. बरोबर ठीक आहे ना मग आपण हो ना बरोबर सांगितलं होतं. बरं सांगा काही काम असलं तर आपण राहतो तुमच्या इकडे जर म्हणून सांगता आता रिकाम असं सध्या आपलं काय 2 एकर वावर आहे तेवढं पेर नाही बाकी काय काम आहे आपल्याला. आता शिवलाल गाडीच्या मागा लागला आपण रिकाम असलं तर सांगायचं काही खताचे पोतं उचलाले गिसलाले काही काम असलं तर. बरोबर ठीक आहे मग आता परगावले जर समजा गाडी पाठवली आपण तर मग त्याच्या सांगतात जाय तू. मजुरावर लक्ष गिक्ष समजा परगावची बाहेरची मेंटेनन्स तू कर गावातले मी करतो. 50 मजूर आहे समजा 25 बाहेर चालते 25 गावात. बस तसं चालवा तुम्ही लागले तर 50 बरं बाहेर चालते. फक्त तुम्ही जर ताणून घ्या आला फोन तर सांगून देते. बरोबर ठीक आहे ना तसं करतो मग नाही का. बरोबर ठीक आहे. बबन काय पट्टी पडून राहिला म्हणून कंदील बुडेल नाही का. पाहिजे म्हणा बाबा मार खाल्ला असून कास्ता करायचा फालतू काय नाही का कंदिला बुजी ओ कंदिला बुजी.
तर का सरपंच बोला म्हणलं बा, काय म्हणता बाबा, काय म्हणता? अरे या पाणी नाही येऊ राहिलं म्हणलं, फेरा जुकतं कसं करावं काही समजून नाही राहिलं. हा लय चमकून राहिलं, आज काय येईल का मला संध्याकाळचं? हा उद्या देता का मजूर जरासं? हा लावा खाल्या लावगण. द्या ना लावून करू, पाणी सोय आहे ना तुमच्याजवळ, मग काय द्या ना लावून. लोक लावून राहिले, किती लोकांच्या लावणं झाल्या आता. मग अर्ध आहे बा बातच लोक कुरू 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 चालू झालं लोकांचं. बुलढाणा इलाका तिकडचं लय लोकांना पेरले, मग तुम्ही का मागं राहिला? आहे ना पाणी, द्या ना लावून. तसं म्हणता नाही का? हो ना, आज आता जातो मी आता दुपारून, पाहतो बियाण्याचा मेळ. तर उद्या मग सापडून का आपल्याकडे समजा दाग बाया पाठवसान का मग? पहिले काही वावराचं समजा लावगण करून टाकतो पराठीची. हो बाया भेटेल म्हणा, पण कसं बा रेटचं कसं मी संध्याकाळी सांगेन तुम्हाला. हो म्हणजे कसं आहे, मला अजून बहुतेक नाईनी बहिणीचं फोन आलेला आहे. हो आता ते द्यायला मी काय म्हणते काय नाही, तर मग त्याच्यानंतर सांगतो मी तुम्हाला. जे काय द्यास ते देऊन देऊ ना आपण, काय मजुरी द्यास ते, त्याचा काही विषय नाही. फक्त 10 बायाचं समजा क्लिअर करून ठेव जा, तेवढं 10 बाया आपल्याकडे पाठवून दे जा. बरं ठीक आहे ना, दहा तुमच्या इकडे. बरं चालते, काही हरकत नाही, 10 बाय तुमच्याकडे. हो चालते. फक्त मी मजुरीचं संध्याकाळी सांगेन तुम्हाला दुकानात आला की. ठीक आहे मग. हो सांगा ना, मग काही हरकत नाही. जमलं काही बबन? हां बोललं का नाही बरोबर? मोगममध्ये बोललो का नाही आता? संध्याकाळी सांगून देतो. 250 रुपये बाईचा मजुरी लागेल बा, पाण्याची व्यवस्था तुला करावं लागेल. नेणं आणून तुला करावं लागेल. जमलं का नाही? बस असं सांगा. बस तिकडचं मला फोन आला आणि इकडचा फोन आला. यायला द्या दडपून. 250 कमी पाठवू नका याची इकडे. बस तसंच करतो मी आता. बस तू सांगा तेच बरोबर आहे. चाल बरं, आपण ते पैशाचं वाटप करून टाकू. आता बाय येतेच 15 मिनिटांनी. 2:30 वाजता. आता आज जरा उशीर झाला म्हणा. ऑटो गेला, आता येतेच ते. चला आता पैसे देऊन ठेवू द्यायचे. आपलं रोजच आपण पैसे वाटप करत असतो. चाल मग. आले का भाषा, मजुराचा मोठा पेच झाला रे. काय लेखाचं मजूरच येत नाही आपल्याकडे गावातलं, कायच करावं आता. परगावचे पाहतो, परगावचे लेखाचे भेटून नाही राहिले. हो रामपूरला गेलो ना आपण, पण तरी लेखा मेळ नाही आला आपला. काय कसं करतं आता हे पराठी लावायचं, कसं होईल रे म्हटलं आपलं उद्या. पण मामा तुमचं राजा आळणासारखं काम आहे आता. रुपया सोडत ना खिशातला. मजूर काय येणार आता? एक 2-2, 3-3 महिने पैसे देत नाही. कोणता तुंग्याला येणार आपल्याकडे? गावातलं कोणीच येत नाही आपल्याकडे, बाई येत नाही. मग काय करतात ते रामपूरवाला बुडा म्हणे, मग 3 वाजता फोनला येईल का लेखाचा? पाहू का लावून दिले? काय सांगायला का येते का नाही तर. हो आता काय गोष्ट मी होतं ते, पण पायन लावून लेखाचं जास्त काही मजुरी सांगितली नाही. 200 म्हणे ते. हो तेच कुठे देऊन राहिलं समजा आपण. पायन लावून फोन मग आला तर आला. हो म्हणलं असतं 50 वाढून दिले गाले. हो म्हणा या म्हणा 250 या म्हणा. हो आले तर आले, जमलं तर आले का. एखादा मन पुरी 10 एकर पोराट लावून देऊ, जाय तिकडे. आता खरी म्हणलं मामा, आता उचलते काय मित्र राजा. हो पाहू आता उचलला तर मग किती म्हणू? मग त्याला 250 म्हणू का? नाही एखादं मन काय 250 म्हणतं स्वतःहून. हो पहिले म्हणणं 200 म्हण, पहिले म्हणा 200 जास्त होते म्हणा मजुरी. मग थोडं पाहता येते मग पैसे ना. हो पण हुकू नको देऊ मजूर. आलं पाहिजे पण. हो तेच म्हणलं, तू कर बरोबर बोलते सांग. आलाकडे आता कोणाचं काय म्हटलं का बाबा, उचलू का? पाहू का काय आहे तर. हॅलो. बोला, कोण बोलता भाऊ? मी काल तुमच्या घरी आलो ना का? पाणी गिनी पिऊन गेलो ना. मग काय चून खाऊ, वामन चून खाऊचा भाचा बोलतो म्हणलं मी. हो आता वावरातच बसलो होतो, सगळे काकर पाळणं झाले. म्हणलं बा कसं काय तुम्ही 3 वाजता फोन लावा मजुरासाठी. होईल का म्हणलं ॲडजस्ट मग? उद्या येईल का 8 वाजता मग 20 मजूर? ओके चून खाऊ. हो का चून खाऊ, काल आवडणारच नाही विचारलं मी. असं वामन चून खाऊ नाही का? तुम्ही भाच्या द्यायचे असं. हो का चूनच खात जा का? हो बरं ठीक आहे काय हरकत नाही. कसं आमचं तर कसं ॲडजस्ट होत नाही राजा उद्या. उद्या शक्यता कमी आहे, उद्या नाही होणार आमचं आता. हो राजा, हो असं नका करू राजा. हे बा काकाजी मामाजी, मी सांगतो तुम्हाला. हे बा काकर पाडून पाणी जर काल ना सगळं धिगाणं होईल म्हणलं. जोडी सांगते राजा. कठीण काम आहे. 10 एकर पराठ लावून आहे, बियाणं आणून आहे. असं नका करू ना. मजूर हे बा टाईमवर याचं धुऱ्यावर घ्या ना. हो ना, पण ते तुम्हाला बोललो का नाही, त्याच्यापेक्षा कसं इकडे लय लोक 250 आणि 300 रुपयेवर चालले लोक. म्हणून म्हणलं बा कसं 200 नाही परवडत ना आम्हाला. ताकद लावा तुम्ही तर पाहू बा, नाही तर काही शक्यता कठीण आहे. कारण की आम्हाला इकडे 250, 250 रुपये म्हणून राहिले लोक. हो नाही हो राजा, आम्ही तर म्हणलं 250 शेती करायच्या. एक तर गाडीचं भाडं द्यावं लागते. 200 पाहणार राजा. 200 म्हणलं ना तुम्हाला. नगदी आहे ना आपलं. अरे बाबा कसं आहे बा, हे तर चून खाऊ दिसू राहिले म्हणजे. 250 म्हणून राहिले 200. हॅलो म्हणलं भाऊ, राहू द्या म्हणलं, ठेवा फोन ठेवा. होत नाही म्हणलं, शक्य नाही. 250 इकडे आमच्या समोर बसलेला माणूस आहे राजा कवड्याचा. मग 250 आणा म्हणते 20 मजूर. तर तुम्ही कुठे लावलं हे? ठेवा फोन ठेवा म्हणलं, ठेवा. काय राजा लय ताणून घेऊन राहिले पण राजा. असा फायदा नाही घेतला पाहिजे हो कास्तकाराचा. बा 250 लय झाले, 250 बस झालं ना. 350 लय झालं ना ते. हो भाऊ फोन ठेवा बरं तुम्ही. हो डोकं नका. थांबा मी काय म्हणतो. बरं हे बा 350 द्यायला तयार हो, काही हरकत नाही, नगदी देऊ. पण उद्या मग 20 आणता ना तुम्ही. 8ला पोचता ना मग? नक्की ना मग. पण ते माझ्या कमिशनबद्दल नाही बोललो मी तुम्हाला. कालही सांगा ध्यान नाही राहिलं मध्ये. माझ्या म्हणलं मुकरदमाचं कमिशन 25 रुपये बाई आहे म्हणलं. बाई मागं 25. 25 रुपये नाही हो, 10 रुपये असते राजा. 25 नाही ना बाबा, लय झालं ना हो. मला काकाजी इतकं नको म्हणलं. तर का कच्चं खाता का? हो कच्चे खाता का म्हणलं. राहू द्या बा, चून खाऊची भाजी बाबा. तुम्हाला सांगतो मी, ठेवा फोन ठेवा तुम्ही. शक्य नाही तुमच्या ज्यांना लावगण करणं शक्य नाही आहे. राहू द्या ठेवा. तर हे बा जाऊ द्या काकाजी, जाऊ द्या. आबाजी मी काय म्हणतो, ठीक आहे 300 रुपयानं कन्फर्म करून टाका मग. 25 तुमचे 250 बायाचे नाही का? चला बाकी काही नाही. गाडीचं भाडं मग कसं तुमच्याकडे का अर्धा आमच्या इकडे आहे मग? नाही अरे बाबा ते कसं हो, ते नाही गाडीचं भाडं पुरं द्यायला भाऊ तुम्हाला. एक गाडी आपल्या घरची होती, घरच्या घरी आणतो आपण जवळच्या जवळ 1 किलोमीटर. हे इतके दूर कसं जमणार आहे का? दोन्ही गाड्याचं 2,500 रुपये भाडं लागेल भाऊ. ड्रायव्हर हे ते सगळ्या गोष्टी लागेल ना. दुसऱ्याची गाडी सांगा लागते ना. 2,500 रुपये भाडं आणि बायाचे 300 रुपये म्हणजे समजा माय पकडून लागेल तुम्हाला. पटत असेल तर हो म्हणा, नाही तर नाही म्हणा.
बोले का चांगला दिसून राहिला हे हा नाही नाही म्हणता बोलाच गुन्हे दिसून राहिले बुट गे नाही दे रे होच म्हणाले होच म्हण नाही म्हणूच नको. काय तर लय झालं हो हे लय मला तुम्ही गैरफायदा करू राहिला. बरं 2,500 समजा गाडीचं भाडं द्यावं लागेल नाही का. बरं आणि हे बायाचं 300 रुपये मजुरी आणि समजा तुमचं कमिशन पकडून. चला ठीक आहे मग देऊन देऊ मग आम्ही हो या मग 8ला या मग नक्की गॅरंटी नाही ना. जमलं बाबा हो जमलं का चालले का हो जमलं हो बरं बरं ठीक आहे हा पैसे म्हणलं बिलकुल वावरात 1000 आणायचे म्हणलं नाही तर मग 57 हे ते चालणार नाही आपल्याला. ठीक आहे पाण्याची व्यवस्था कॅना गिना घेऊन ये जा म्हणलं कॅना पाण्याची आहे ना तिथं. बापरे, ते आमच्या इकडे तुम्ही देता म्हणते हा पाण्याचे कॅन. ते बाबा आमच्या गावात देतो आम्ही परगाल देतो आम्ही तिथं आणणार आहोत का गाडीत मजूर आणू का पाणी आणू काय 20 रुपयाची कॅन नाही ती तेवढे पाजत ना का कास्तकार आहे म्हणता कोणत्या हात. हो म्हणणं हो होच म्हणत सगळं. काय राजा बरं हो ठीक आहे बा पाणी आणतो आम्ही काही हरकत नाही हो पाणी इच्छा आमच्याच गावात एकवाचं सांगतो मग. बरं ठीक आहे मग या मग नक्की 100% वाट पाहतो उद्या. बिलकुल आलो सर 20 मजूर 20 मजूर घेऊन येतो ठीक आहे ठेवतो मग.